नमस्कार माझे लहान मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चांगले आहात? ओके. घरी राहा, सुरक्षित राहा, पण अभ्यास पूर्ण करा. चला मग, आज आपण इयत्ता 7वीची मराठीची पुस्तक मध्ये कविता नंबर 1 शाळा वाचूया. ऐका, वाचा, म्हणा. सर्वांनी आपापले पुस्तके काढा. काढली पुस्तके? ठीक आहे. ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा ही जसा माऊली बाळा. हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी. हसूनी हसूनी खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हास आमुचे गुरुजन शिक्षण देती. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालूनी हात तयाच्या राहू. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे. पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. मुलांनो, आता ही कविता आम्ही लयमध्ये वाचू. ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा ही जसा माऊली बाळा. हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी. हसूनी हसूनी खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हास आमुचे गुरुजन शिक्षण देती. ही आवडते मज मनापासून शाळा. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालूनी हात तयाच्या राहू. येतेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करायला व्हा खडे. पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा. प्यारे बच्चों, आपकी मराठी की पहली नज़म शाला यानी स्कूल, तो सुनो, पढ़ो और कहो. तो आप इसे समझने की कोशिश कीजिए. ही आवडते मज मनापासून शाळा, कि ये स्कूल मुझे दिल से पसंद है. लावी ते लड़ा ही जसा माऊली बाड़ा. जिस तरह से एक माँ अपने बच्चे से प्यार करती है, बिल्कुल उसी तरह से मुझे अपनी स्कूल से मोहब्बत है. इन 2 लाइनों का मतलब ये हुआ. हासऱ्या फुलांचा बाग जैसा आनंदी. जिस तरह फूलों का बाग फूलों से खुशनुमा दिखाई देता है, हंसता है, बिल्कुल उसी तरह ये स्कूल में खेलते हुए बच्चे बिल्कुल एक बाग की तरह दिखाई देते हैं. हसूनी हसूनी हंसते खेलते, खेड़ूनी खेलते, हंसते हुए खेलते हुए, सांगूनी गोष्टी और कहानी सुनाते हुए, बात करते हुए, हमसे गुफ्तगू करते हुए, आम्हास आमुचे गुरुजन शिक्षण देती. हमारे टीचर्स, हमारे उस्ताद हमें तालीम देते हैं, बिल्कुल हंसते हुए खेलते हुए. हे प्रेम कराया किती भावती भाऊ, हातात घालूनी हात त्याचे राहू. यहाँ स्कूल में हम एक दूसरे के साथ
بالکل بہن بھائی کی طرح رہتے ہیں، ایک دوسرے کے ساتھ کھیلتے ہیں، ہنستے ہیں، بولتے ہیں اور ایک دوسرے کی مدد کرتے ہیں۔ येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला वहा खड़े। कवि कह रहा है, इस नज़म को लिखने वाला शायर यानी कवि वो कह रहे हैं कि यहाँ पर अखलाक व मोहब्बत का सबक सीखो। पहले स्कूल में मोहब्बत खुलूस का सबक सीखो, मग देश कार्य करण्याला वहाँ खड़े, उसके बाद देश के काम के लिए खड़े रहो। पसरवा नाव शाळेचे चहूकडे, आखिर में शायर का कहना है कि आप अपने स्कूल का चारों तरफ नाम कीजिए, ऐसे अच्छे अच्छे काम करो, इस तरह से पढ़ो कि आपकी वजह से इस स्कूल का चारों तरफ नाम हो। मग लोग बोलतील धन्य धन्य ती शाळा, फिर उसके बाद लोग आपको शाबाशी देंगे, आपके स्कूल को सराहेंगे कि वो शाळा वो स्कूल बहुत अच्छी है, आफरीन है उस स्कूल पर जहाँ के बच्चे ऐसे हैं, और उन पढ़ाने वालों पर, उन असातिज़ा कराम पर जो जी देशासाठी तैयार करीते बाळा, जो देश के लिए बच्चे तैयार करते हैं। आखिर में शायर उन तमाम असातिज़ा कराम को सलाम कर रहा है कि ऐसे असातिज़ा कराम जो बच्चों को देश के लिए तैयार करते हैं, मैं उनको शाबाशी देता हूँ। तो प्यारे बच्चों, आपको ये कविता समझ में आई होंगी, उम्मीद करते हैं, और इसके बाद हम इस कविता पर प्रश्न उत्तर तैयार करेंगे। तो मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के अल्लाह हाफिज़।